आता ऐकणार ना तिला घरी गाडी कशाला किती वर्ष झाली किती वर्ष झाली हीच बाई तिला एकीलाच सीट देतात एक नाही ना साहेबांनी कसा दिला तिला आमचं आंदोलन दिलं होतं आम्ही लेखी पत्रात दिलं होतं साहेबांना मी येऊन भेटले होते साहेबांना सांगितलं होतं इंदुकर साहेबांना सीट द्या म्हणून एवढं करून असून आमचं काय फायदा निष्ठावर राहून आमचं काय फायदा। आता हे व्हिडिओज तुम्हीही पाहिलेच असाल। लालबाग परळचा वॉर्ड क्रमांक 202 नेहमीच उबाटाचा बालेकिल्ला मानला जातो, पण आता याच वॉर्डामध्ये शिवसेना उबाटा गटासाठी सर्वात मोठं आव्हान ठाकलं आहे, तेही अंतर्गत वादामुळे। सर्वांनी फॉर्म भरायला जायचं तर झालं असं, चंद्रभागा शिंदे सर्वांना परिचित असलेल्या फायर आजी, वय झालं ताकद कमी झाली पण आवाज अजूनही बुलंद आहे। शिवसेनेसाठी आयुष्य झोकून दिलेल्या या ज्येष्ठ कार्यकर्तीने थेट मातोश्री बाहेर आंदोलन केलं। साहेबांवर मी निष्ठावून अजून बोलत आहे मी साहेबांनी असं करायचं नव्हतं आमच्या शाखा प्रमुखला निष्ठावून शाखा प्रमुख होता ती किती राहणार एक गुंडा गेला आम्ही ऐकलं। आणि उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचा असंतोष उघडपणे व्यक्त केला। कारण एकच, वॉर्ड क्रमांक 202 साठी दिलेली उमेदवारी। या वॉर्डात विजय इंदुलकर यांच्यासह अनेक शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अनेक वर्ष काम करत आहेत। आंदोलनं, निवडणुका, रस्त्यांवरची लढाई सगळं त्यांनी पाहिलं आणि सावरलं देखील। मात्र उमेदवारीच्या वेळी त्यांचं नाव चर्चेतही नाही। ही खंत आता उघडपणे व्यक्त होत आहे। त्यामुळे आम्ही फक्त झेंडे लावण्यासाठी आहोत का, असा सवाल आता स्थानिक शिवसैनिक करत आहेत। उबाटाकडून वॉर्ड क्रमांक 202 साठी माजी महापौर श्रद्धा जाधव यांना 7व्यांदा उमेदवारी देण्यात आली। मात्र त्यांच्यावर आधीपासूनच स्थानिक नाराज आहेत। एवढंच नाही तर कार्यकर्त्यांचा आरोप आहे की श्रद्धा जाधव स्वतः इच्छुक नव्हत्या। प्रत्यक्षात त्यांचा मुलगा पवन जाधव यांना तिकीट मिळावं यासाठी राजकीय हालचाली सुरू होत्या, पण ते शक्य न झाल्याने अखेर तिकीट आईच्या नावावर देण्यात आलं। एकीकडे लोकशाही आणि पारदर्शकतेची भाषा करता, तर दुसरीकडे घराणेशाही चालवता आणि त्यामुळेच नेहमी उबाटासाठी उभ्या राहणाऱ्या फायर आजी आता थेट उबाटावरच फायर होताना दिसतात। पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा।